आरोही तुला माहिती का हर्षद इलेक्शन मध्ये निवडून आलेला आहे. हर्षद तू शाळेचा स्पोर्ट्स इन्चार्ज आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्या शाळेचा स्पोर्ट्स इन्चार्ज. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. Here we go. आजचा व्लॉग सकाळी सकाळी चालू होतोय आणि आज आहे मंडेचा. आज मला शाळेत जायचंय म्हणून मी ना आता उठून येणं रेडी झालेलं आहे. आणि या ठिकाणी ना मम्मी आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करते. काय करते का मम्मी? लसूण कावर सोलते? अच्छा, पप्पाला ठेचा देते. आणि माझा तर डब्बा झालेला आहे. मला दिलेलं आहे आज मम्मीने सेव टमाटर. तर मम्मीला तर लय जीवर आलं उठायला. मी म्हटलं होतं झोपून राह, मी जातो शाळेत. पण मम्मीने काय ऐकलं काही. मी काय म्हटलं होतं मम्मीला, मी मारू का सुट्टी? मम्मी म्हण नाही, चुपचाप शाळेत जायचं. मग मी आवरलं आणि आता शाळेत चाललोय. तर चला, मी भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर. बाय बाय. आता मी शाळेतून आलेलो आहे आणि आता आम्ही सगळे रेडी होऊन चाललेलो आहे बाहेर, कारण की आम्हाला एक काम आहे म्हणून. चलो. आम्ही केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि त्या कामासाठी ना श्वेता दीदी आणि आशिष दादा सुद्धा आलेला होता. आता आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही ना श्वेता दीदीची स्कूटी घेऊन चाललेलो आहे. ते चालले आपल्या थार मध्ये. अरे पण पाऊस आला तर कसं करायचं मग आपण? मज्जा येईल ना. आणि चार्जिंग पण कमी आहे, गाडी बंद पडली तर मज्जा येईल अजूनच. बस. बाय 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 बाय. आता आम्ही ना कोणत्या तर दुसऱ्याच गल्लीत घुसलेलो आहे. काय मला गल्ल्या फिरवतोय? अरे माझ्या घरी चाललोय आपण, बालाजीनगरला जायचंय आपल्याला. म्हणून आम्ही गल्ल्यातच घुसून घेऊन चाललेलो आहे. येस. तुला सगळे रस्ते माहिती वाटतं? हो, एरिया माझ्या फिरे सगळे रस्ते माहिती आहे मला. तुझा एरिया आहे बापरे. ते एरिया तो कुछ तो होता है लेकिन ये मेरा एरिया है. खुद कोच रोज मार लिया. नहीं नहीं फिर बोला ना फिर ऐसा नहीं है. हे बघा, इथं शाळा पण आहे. आता आम्ही ना आशिष दादाच्या घरी आलेलो आहे. हे आशिष दादाचं घर आणि आशिष दादाच्या तिथे एक फुटबॉल आहे. कोणाचं आहे? माझ्या मामाच्या मुलाचं आहे, लाडूचा. कसं आहे मग? बंद आहे तो. पण ऑन नाही का? इथं ऑन आहे. हा ठीक आहे, मी पण चाललो, मी पण निघतो. हे वॉच चेंजच ठेव. लय भारी आहे तो. गेलं तिकडं. आणि हा आहे आधी हे असं काय जेन्झी स्टाईल. आता आम्ही आशिष दादाच्या घरून निघालेलो ना. आता कुठे जायचंय आपल्याला? आता आपण एक नॉर्मल छोटस काम करू आणि लगेच मग तुमच्या घरी जाऊ. चलिंगा चलो. आता आम्ही ना आशिष दादासोबत पाणीपुरी खातोय. 5 फ्लेवरची पाणीपुरी. आमच्या एरियातली फेमस आहे. ओके. आशिष दादाला जे काम होतं आता आम्ही ना ते काम सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट घरी. फायनली घरी सुद्धा आलेलं आहे. आणि मी ना जसं चालू ना तर तसे ना मला मम्मीचे बोलणे भेटून गेलेले आहे. कारण की मम्मी म्हणे तू आता दिवसभर बाहेर होता, आता अभ्यास कर म्हणे चुपचाप. ना मला ना खूप जास्त बोलणे बसलेले. आणि आता मी आलोय वरती आणि आता मी डायरेक्ट बसणार आहे अभ्यासाला. मला ना अजून बोलले नाही खायचे. आता मी ना अभ्यासाला बसतो. आता माझा अभ्यास करून सुद्धा झालेला आहे आणि आता आलोय मी खाली. अरे दीदी, तुमचे जेवण झाले? हो, आमचे जेवण झाले. की ना अभ्यास केला त्याच्यानंतर आहे ना नवीन ईमेल बनवत बसलेलो होतो. कारण की ना मम्मीचं नवीन युट्यूब चॅनल बनवून द्यायचं होतं म्हणून. त्या चॅनलचं नाव आहे सरला गाडीकर. थोड्याच दिवसात आहे ना त्याच्यावर पण मम्मी ब्लॉग करणार आहे. बाय द वे, अरे दीदी मम्मी ते कुठं गेले? बाय द वे. बाय. ते सांग ना, काय? मम्मी ते कुठं गेले? अरे ते बाहेर गेले, थोडं काम आहे त्यांना. ओके. आता आरोही दीदीची चालू आहे किचन साफसफाई. आता रात्री मग प्रत्येक वेळेस स्वयंपाक झाल्यावर किचन साफसफाई केलीच पाहिजे. एवढं रात्री मग? अरे हो, मग आता आपण स्वयंपाक केला ना, तो मग स्वयंपाकाच्या नंतर साफसफाई करावीच लागते ना, नाही तर ते तसंच घाण ठेवायचं मग रात्रभर. आणि आज नवीन नाईट सूट घातलाय. बापरे. दादा म्हणून किती दिवसांचा घेतलेला आहे, घालत नाही घालून घेतला मग. आता हाच वापर कंटिन्यू. आपण ते तुम्ही खेळ आवडलं बिंगो. अरे यार, गाईज आम्ही ना
श्वेताच्या तोंडात आहे ना लिंबू पिळणार होतो, नाही झालं का? नाही अजूनही असं करून घेतलेलं लगेच एकदा खाता प्लीज. आता प्लीज आता खा ना. आता जागी झाल्यावर टाकायचं काहीच नाही होत, काहीच. अरे लिंबू नॉर्मल. अरे यार शिट यार. व्हॉट इज दिस असेंब्ली फॉर्मॅट? हे घे लिंबू ठेवून, ते चांगलं आहे. ए हर्षद, तुमचं इलेक्शन होतं ना, काय आलं रे? तू निवडून आला की नाही? नाही ना, अरे पण हेड बॉय म्हणजे स्पोर्टिंग चार्ज बनलो ना पुणे जायचा. हा का? म्हणजे कशाचं इलेक्शन होतं? हेड बॉय, स्पोर्टिंग चार्ज, डिसिप्लिन इंचार्ज आणि ऍक्टिव्हिटी इंचार्ज. ओके, म्हणजे तुला एक मंत्रीपद भेटलंय. मुख्यमंत्री नाही झाला शाळेचा, पण तुला एक मंत्रीपद भेटलं. स्पोर्ट्स इंचार्ज. हो, म्हणजे पूर्ण शाळेचे जे स्पोर्ट्सचं हे राहील का, हा. समजा आता स्पोर्ट्स डे राहील तर पूर्ण स्पोर्ट्स डे मी सांभाळेल. अरे बापरे. अरे तुला माहिती का, हर्षद इलेक्शन मध्ये निवडून आलेला आहे. हा. फक्त त्याला मंत्रीपद नाही भेटलं मोठं वालं, त्याला स्पोर्ट्स इंचार्जचं पद भेटलेलं आहे. हर्षद, तू शाळेचा स्पोर्ट्स इंचार्ज आहे. हो, पूर्ण अरे वा, शाळेचा. कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. स्पोर्ट्स इंचार्ज साहेब. आता फक्त तुझं काम नीट कर. हो, मी नीटच करतो. आमचं जेव्हा पण स्पोर्ट्स लेक्चर राहतं ना, तेव्हा मग आम्हाला लेफ्ट साईडने चालायला लावतं, हँड्स बॅग, हेड डाऊन, आणि सर कधी कधी वरती राहतं ना, तर मीच घेऊन जातो. मग लाईन अरे बापरे, आता एक स्पोर्ट्स इंचार्ज. हर्षद त्याच्या शाळेचा स्पोर्ट्स इंचार्ज. बाबा पगार किती सर? काय माहिती. आता आम्ही सर्व आहे ना हा फ्रॉकचा गेम खेळतोय. अशी दादा जेवण नाही करायचं का? करू ना लगेच करू. एकदा जिंक. चलो तुम्ही केलं का जेवण? चलो आम्ही जेवण करू. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. मी आज दादाच्याच ताटात बसलेलो आहे जेवण्यासाठी. म्हणजे ताटात नाही बसलो, बाहेर बसलोय. मस्त पैकी पिठलं भाकर आहे. फेवरेट आहे ना तुझं पिठलं भाकर? हो, मला आवडतं, झुमका भाकर. पण मला चुलीवरचं आवडतं. जाऊ दे ना, आपला गॅस आहे ना, इलेक्ट्रिक गॅस. आता आमचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता मी चाललोय वरती. बाय बाय दादा. बाय बाय. पोटभर जेवण झालं ना? एकदम पोटभर जेवण झालं. झोपून राह माझं. हो, बाय बाय. बाय बाय श्वेता दीदी, गुड नाईट. आणि दादा ते आता बघताय पिक्चर. बाय बाय. मी चाललो गेम घेऊन. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल, मी ना माझी एवढी मेहनत करून आहे ना बेडरूम आवरली होती. आणि हे बघा परत यार बेडरूमचा हाल सेमच झालाय. गाईज, मी ना घरी सुद्धा राहत नाही. मी ना शाळेतून आल्यावर आहे ना, आज तर आम्ही बाहेरच गेलेलो होतो, तर मी डायरेक्ट 7 वाजता आलतो. त्याच्यानंतर कस काय यार परत खराब झाली. हे बघा परत बेल्ट सेट निघाला यार. गाईज, मी इतकं आवरलं पण परत खराब झालं यार. मी किती मेहनत, मी ना 10 वाजता लागलो होतो तर 2 वाजेपर्यंत बेडरूमच आवरत होतो. म्हणजे 10, 11, 12, 13, 14 कुठून आलं? 10, 11, 12, 1, 2, 5 घंटे मी बेडरूम आवरत होतो. बघा परत तशीच झाली आहे. डस्टबिन अजून खाली आहे, कारण की डस्टबिनमध्ये अजून काही टाकलंच नाही आहे. हे बघा इथं पण खूप सारं सामान आहे. तर मी ना माझा ना एकदा हा जो टेबल आहे हा आवरतो. आता हे तर आवरत बसणार नाही मी, कारण की मला अजून 5 घंटेने घालायचे परत. गाईज, मी आता इथलचा आहे ना टेबल सुद्धा आवरलेला आहे. आता मी ना थोड्या वेळ ना हा गेम खेळणार आहे. हा गेम आहे ना लय भारी. असा फ्रॉग आहे ना, असं यात आहे ना या बाउलमध्ये टाकावं लागतो. बघू मी सगळे ना किती सेकंदात करू शकतो. मी ना टायमर सुद्धा लावतो आणि व्हिडिओ पण घेतो. गाईज, मी तर काही टायमर लावू नाही शकत, कारण की माझ्याकडे ना आता सध्या एकच फोन आहे जो मी ना त्यात रेकॉर्ड करतोय आणि त्यातच रेकॉर्डिंग करून टाइम सोबत नाही लावू शकत. तर तुम्ही मोजा आणि मला कमेंट मध्ये सांगा मी ना हे जे सगळे फ्रॉग आहे का हे ना किती वेळात आहे ना मी बाउल मध्ये टाकलेले. आता मी थोडा एकदा कॅमेरा सेट करून घेतो. ओके, रेडी? 3, 2, 1 स्टार्ट. तुम्ही टायमर आहे ना स्टार्ट करून द्या. अरे होऊन जाय. थोडं जवळून करतो. हा, जवळून केल्यावर होत आहे ते. ओके, म्हणजे असं आहे ना इथं असं थोडं जवळून टाकायचं. आताशी ट्रिक समजली मला. अरे हे बघा जातच नाही. नाही जातच नाही यार. हा, गेलं. हा झालं. इथून ट्राय करू. हा, असंच होतंय गाईज. हा, हे बघा आता जात आहे स्पीडमध्ये माझे सगळे फ्रॉक. हा, गेला. गाईज ट्रिक समजली आता. हे बघा आपण गेला. एक विसरून गेले ते फ्रॉक टाकायचे. हा ओके. गाईज हे 3 फ्रॉक जातच नाहीये. हा रेड, ग्रीन आणि येल्लो हे लय परेशान करताय. ब्ल्यू वालेले पटपट गेले. थांबा मी 2 सोबत ट्राय करतो. नाही गेला. अरे यार. हा, गेला. आता फक्त 2 राहिले गाईज, 2 फ्रॉक. आणि मी ना बाऊल आहे ना थोडा तिकडंच त्याच साईडला ठेवलाय. हा, गेला.
आता एक लास्ट फ्रॉग. अरे यार जाऊन वापस आला. शिट यार. हा लगेच टाइम स्टॉप. काहीच कमेंट मध्ये सांगा मी किती सेकंदात केलं. पण हे बघा मी सगळे फ्रॉग तर टाकले. बघू किती फ्रॉग आहे सगळे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे सगळे ना 12 फ्रॉग आहे. हे 12 फ्रॉग आहे ना मी या बाउलमध्ये किती सेकंदात टाकले मला कमेंट करून सांगा. चला या गेमला ठेवून देऊ. आता मला आहे ना बॅग सुद्धा पॅक करायची आहे आणि ना कपडे सुद्धा चेंज करायचे आणि झोपून राहायचं आहे डायरेक्ट. अँड गाईज आज आहे ना शाळेत आहे ना माझं जे डब्यातलं तेल आहे का ते सगळं बॅगेत पडलं होतं म्हणून माझे सगळ्याचे बुक्स नोटबुक आहे का ते तेलकट झालेल्या होत्या ना. आता पण बॅगला आहे ना तेल लागलेलं आहे बघा आतमध्ये. यात काही तर सामान होतं जे सगळं खराब झालेलं आहे. हे पहा याला सगळं काहीच तेल लागलेलं आहे. तर ह्या बॅगला जे आहे का मी धुवायला टाकणार आहे ना. आता आहे ना मी उद्या ना दुसरी बॅग घेऊन जाणार आहे. सगळी बॅग मी ना आता शिफ्ट करणार आहे. ह्या बॅग मधलं सामान आहे ना मी ह्या बॅग मध्ये शिफ्ट करणार आहे. आता बॅग सुद्धा पॅक झालेली आहे. आता मला आहे ना कपडे चेंज करायचे आहेत. आता मी ना 2 मिनिटात आहे ना कपडे चेंज करणार आहे. तर गाईज आता मी ना कपडे पण चेंज केलेले. आता मी ना मम्मी पप्पाच्या रूम मध्ये जाणार आहे कारण मी ना तिकडे झोपतो कारण की अमोल दादा गेलेला आहे पुण्याला. तर तो आहे ना इकडे काही राहत नाही. अमोल दादा जर असला ना तरच मी इथं झोपतो नाही तर मी ना मम्मी पप्पाच्या तिकडं झोपतो. तर आता मी ना या रूमला बाय बाय करणार आहे आणि मम्मी पप्पाच्या रूम मध्ये जाणार आहे. चला हे सगळं सामान जे मला ते घेऊन जायचं आहे आणि लाईट बंद करू. हो अच्छा हा लाईट चालू आहे. मला वाटलं सगळे लाईट बंद झाले. अंधारच अंधार. हा बुवा हा लाईट चालू करतो. दरवाजा उघडतो. हा आता लाईट बंद करून आता मला सगळं दिसतंय. आता मी बाहेर येऊ शकतो. तर गाईज आता वेळ झाली आपला ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आता ना मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे तर कंटिन्यू ना आपल्या ब्लॉग एन्जॉय करत चला. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत Stack it up till it can't fold, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go, huh? Stack it up till it can't fold, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did